2023 हे वर्ष सर्वांसाठीच खूप छान गेले. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून 2023मध्ये आम्ही सक्सेसफुल केलेल्या काही इन्फर्टिलिटीच्या केसेस इथे आम्ही वर्णन करत आहोत. नमस्कार, मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या पिसादेवी डॉक्टर ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत 2023मध्ये काही क्रिटिकल केसेस, निवडक अशा इन्फर्टिलिटीच्या केसेस ज्या आम्ही सॉल्व केल्या त्याबद्दल विशेष माहिती. सुरुवात तर खूप छान झाली, कारण यामध्ये एक अत्यंत क्रिटिकल अशी वर्षाच्या सुरुवातीलाच केस UPT पॉझिटिव्ह आली. पंचकर्मानंतर ही केस आम्हाला पॉझिटिव्ह मिळाली. 9 महिने पेशंटचे अगदी सुरळीत गेले आणि नॉर्मल डिलिव्हरी झाली. यानंतरची केस आम्हाला पॉझिटिव्ह मिळाली ती म्हणजे रुपालीताईंची. यांच्या बाबतीत विशेष सांगायचं झालं तर सेकंडरी इन्फर्टिलिटीची केस होती. म्हणजे पहिलं बाळ झाल्यानंतर दुसरं बाळ राहण्यासाठी अडचण जात होती. बऱ्याच गायनेकॉलॉजिस्टकडे IUI हा पर्याय सुचवण्यात आला होता, तो करण्यातही आला होता, परंतु यश काही येत नव्हते. मग विरेचन या पंचकर्मानंतर लगेच पेशंटला रिझल्ट आला आणि 9 महिने सुखकर झाले आणि मनोवांछित संतती प्राप्त झाली. पुढची केस होती ती मंदाताईंची. मंदाताईंच्या बाबतीत थोडीशी वेगळी परिस्थिती होती. म्हणजे 5व्या महिन्यानंतरच BPचा त्रास सुरू झाला आणि पेशंटला त्रास व्हायला लागला. या परिस्थितीत आयुर्वेदिक ट्रीटमेंटने पेशंटला उपशय मिळाला आणि अतिशय सुखकर अशी नॉर्मल डिलिव्हरी पेशंटची करण्यात आली आणि सुखरूप असे सुंदर बाळ जन्मास आले. पुढची केस होती ती मोनिकाताईंची. ही मात्र फारच आगळीवेगळी केस होती. विरेचन हे पंचकर्म अर्ध्यातूनच अर्जंटली सोडण्यात आले होते. काही खाजगी कारणांमुळे त्याला ब्रेक देण्यात आला होता, परंतु त्यानंतर लगेच पुढच्या महिन्यात नॉर्मल अशी प्रेग्नन्सी राहिली आणि एक सुंदर असे गोंडस बाळ जन्मास आले. त्यानंतर शिवानीचा अनुभव तर फार वेगळा. म्हणजे अगदी मासिक पाळी इरेग्युलर असल्यामुळे 4 ते 5 महिने झाले तरीसुद्धा कळलेच नाही की बाळ पोटात होते. मग आयुर्वेदाच्या सांगण्यावरून त्यांनी वेट अँड वॉच केले, आयुर्वेदाची नियमे पाळली आणि अतिशय सुंदर असं नॉर्मल डिलिव्हरीनी बाळ जन्मास आलं. काही क्रिटिकल केसेसमध्ये तर गर्भसंस्कार खूप उपयोगी पडले. म्हणजे अगदी 2 महिन्याचे बाळ हे खूप छानरित्या जेव्हा ओम म्हणू लागतं तेव्हा एक आत्मिक समाधान प्राप्त होतं आणि हा आपल्या आयुर्वेदीय गर्भसंस्काराचा भाग आहे याबद्दल खूप अभिमानही वाटतो. व्हेरी गुड. ओम बोलो. ओम. व्हेरी गुड. काही केसेसमध्ये अगदी 6 ते 7 वर्षानंतरच्या इन्फर्टिलिटीनंतर PCOD ज्याला कारण होते त्यामध्ये वमन पंचकर्मने खूप जास्त फायदा मिळाला आणि लगेचच प्रेग्नन्सी राहिली. माझं नाव योगेश गोरे, मिसेस सुनीता आणि हा माझा 8 महिन्याचा मुलगा परम. प्रेग्नन्सीच्या आधी आम्ही भरपूर ठिकाणी जसं की ॲलोपॅथी दवाखान्यात ट्रीटमेंट घेतली. 1-2-4 महिने फिरलो आम्ही. नंतर त्यानंतर आम्हाला ताठे मॅडमचा ॲड्रेस मिळाला. त्यानंतर जेव्हा आम्ही मॅडमकडे आलो तेव्हा आम्हाला कळालं की इथे ॲलोपॅथीचा कुठलाही काही वापर नाही. जी काही ट्रीटमेंट आहे ती पूर्णपणे आयुर्वेदिक आहे आणि आमचा विश्वास तर आयुर्वेदावरती आहे. पण मग जेव्हा आम्ही ट्रीटमेंट सुरू केली ज्या पद्धतीने मॅडमने जसे की गोळ्या औषधी झाले, त्यानंतर पंचकर्मा झाले, पंचकर्मानंतर आम्हाला जे जे फायदे झाले, मिसेसला जे फायदे झाले ते आम्हाला कळाले आणि या सगळ्या गोष्टीतून आमचा विश्वास बसला की प्रेग्नन्सी आधीची जी ट्रीटमेंट आहे ती आपल्याला पूर्णपणे आयुर्वेदिकच घ्यायची आहे. कुठलाही केमिकल इंटेक नाही करायचं आहे आणि आपल्याला बाळ जे पाहिजे ते नॅचरलच पाहिजे. तर या पद्धतीमध्ये आमचा जो विश्वास आयुर्वेदावरचा जो दृढ झाला तो मॅडमच्या सांगण्यानुसार झाला की मॅडमने सांगितलं याच प्रकारच्या आयुर्वेदिक गोळ्या आहेत, त्याने कुठलाही साईड इफेक्ट होत नाही, या सगळ्या बाळासाठी आणि आईसाठी या आवश्यक आहेत, कुठलीही हानिकारक नाही आहे.
काही केसेसमध्ये ज्यामध्ये टॉर्च पॉझिटिव्ह होते तिथे थोडासा कालावधी द्यावा लागला आणि व्यवस्थितरित्या नीट अशा शास्त्रशुद्ध पंचकर्मानंतर 2 ते 3 वर्षानंतर यश प्राप्त झाले. स्वतः डॉक्टर असल्याकारणाने या ठिकाणी संयम आणि व्यवस्थित ट्रीटमेंटमुळे नैसर्गिकरित्या गर्भधारण्यास खूप मदत झाली. कल्याणीताईंसारख्या काही केसेसमध्ये आम्हाला पंचकर्म अगोदरच रिझल्ट मिळाले, जिथे सेकंडरी इन्फर्टिलिटी होती आणि नॉर्मल डिलिव्हरी होण्यासही फायदा झाला. तसेच जेव्हा थायरॉईडचे फंक्शन हे बिघडले गेले होते तेव्हा आयुर्वेदामुळेच ते कंट्रोल करण्यात आले आणि सुखकर अशी नॉर्मल डिलिव्हरी झाली. त्यानंतर लगेच पंचकर्म करायचं असताना त्या अगोदरच फरक पडला. पंचकर्म करायचा निर्णय घेण्याच्या अगोदरच पंचकर्म करायची काही गरज नाही पडली आणि मेडिसिन्सनीच नॅचरली प्रेग्नंट. गोळ्यांनीच फरक पडला. पिरियड इरेग्युलर होते, मग ते रेग्युलर होऊन प्रेग्नन्सी राहील. बरं. आणि एक छान बाळ तुम्हाला झालं. काय नाव ठेवलं? विहान. छान. तुम्ही आयुर्वेदावर गोळ्यांचा परिणाम आयुर्वेदिक औषधांमुळे आणि छान झालं. तुम्हाला थायरॉइडचा पण त्रास झाला होता प्रेग्नन्सीमध्ये? थायरॉइडचा पण त्रास झाला होता, पण आयुर्वेदिक गोळ्यामुळे बरं कव्हर झालं. बाळाची वाढ चांगली झाली. थायरॉइड खूप वाढलं होतं. डॉक्टर सांगितलं तुम्ही पूर्वी गोळ्या चालू करायला झाल्या होत्या. मग जेव्हापासून आयुर्वेदिक चालू केलं आम्ही ट्रीटमेंट, तेव्हापासून खूप फरक पडला. बाळाची वाढ छान झाली. थँक्यू. आयुर्वेदावर ठेवलेल्या विश्वासाबद्दल धन्यवाद. सेकंडरी इन्फर्टिलिटीच्या केसमध्ये वर्षाताईंचा अनुभव थोडा वेगळा होता. म्हणजे जेव्हा एकदा बाळ राहिल्यानंतर तो गर्भ खराब होतो आणि त्याचं कारण काही कळत नाही, त्यामुळे यावेळेस 9ही महिने बाळाच्या संरक्षणासाठी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेण्यात आली आणि सुखरूप डिलिव्हरी झाली. काही केसेसमध्ये तर बाळ न राहण्याचे कारणही कळत नव्हते. मग त्याचा व्यवस्थित शोध घेऊन डिटेल हिस्ट्री घेऊन कारण शोधण्यात आले आणि मग अगदी थोड्याशाच ट्रीटमेंटने नैसर्गिक गर्भधारणा राहण्यास मदत झाली आणि सुंदर अशा गोंडस बाळाला जन्म देण्यात आला. वर्षाच्या सुरुवातीला जी केस पॉझिटिव्ह राहिली होती, ज्या केसमध्ये IVF शिवाय पर्याय नव्हता, ती अतिशय सोप्या पद्धतीने नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि गोड असे बाळ जन्मास आले. पूर्वाताईंच्या अनुभवामध्ये एकतर O निगेटिव्ह ब्लड ग्रुप, त्यानंतर प्रेग्नन्सी इंड्युस्ड डायबिटीज हे पण आढळून आले. पण तरी देखील 9 महिने प्रॉपर आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊन सुखरूप अशी नॉर्मल डिलिव्हरी करण्यात आली. सेकंडरी इन्फर्टिलिटीच्या अजून एका केसमध्ये जवळपास 11 ते 12 वर्षांनंतर दुसऱ्यांदा गर्भधारणा राहिली, तीही खूप लवकर आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंटने, आणि एका सुंदर अशा गोड बाळाला जन्म दिला तो गायत्रीताईने. आणि खूप असा हा छान अनुभव होता माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी सुद्धा. जिथे पाळीच रेग्युलर नव्हती तिथे तर प्रश्न फार मोठा होता. अशा केसमध्ये संपूर्ण व्यवस्थितरित्या पंचकर्म करून गर्भधारणा राहिली. जिथे गरज पडेल तिथे मॉडर्नचा देखील आधार घेण्यात आला आणि 9 महिने अगदी छान गेले आणि खूप सुंदर असं बाळ जन्मास आलं. HbSAg पॉझिटिव्ह असणारी पुढील केस तर बऱ्याच डॉक्टरांनी किंवा मोठमोठ्या हॉस्पिटल्सनी घेण्यास नाकारले होते. अशा वेळेस MGM हा पर्याय शोधून नॉर्मल डिलिव्हरी करण्यात आली. जिथे 9ही महिने जिथेही जाऊ तिथे सीझर करा हाच सल्ला देण्यात आला होता, तिथे सुखरूपरित्या नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि माधुरीने खूप गोड बाळाला जन्म दिला. आयुर्वेदिकच शेवटी आयुर्वेदिकच झाले आणि आयुर्वेदिकनं मला एका महिन्यातच फरक पडला. आणि मग मला समजा हे अनुभव आला आणि मला समजा मूल बाळ काही नव्हतं, म्हणजे भरपूर ठिकाणी ट्रीटमेंट घेतली ते मूल बाळासाठी, पण काही समजा मला फरकच नाही पडला कुठं. IUI केलं, लॅप्रोस्कोपी केली, भरपूर ट्रीटमेंट घेतली. माझा विश्वास नव्हता आयुर्वेदिकवर, पण माझे मिस्टर म्हणले तुला सांधेवातासाठी तू किती रडायची, तुला किती त्रास होता, मग आयुर्वेदिकनं तुला फरक पडला ना, एका महिन्यात पडला ना, तू नाही म्हणून 3 महिने तरी घेऊन बघ. समजा नको, आता भरपूर ठिकाणी घेतले पण घेऊन बघ, नाही म्हणून घेऊन बघ
पडला तर पडला, नाही तर नाही पडला म्हणून घेतला. आणि 3 महिन्यामध्ये 3 व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली मी आयुर्वेदिकची. माझ्या मनात इच्छा म्हणजे माझ्या मनात वाटलंच नव्हतं मला आयुर्वेदिकनं फरक पडलं, म्हणून मी माझ्या मिस्टरच्या म्हणण्यानं करत होते का नाही चला ते म्हणते करा, परत ते म्हणून का मी म्हणतोय करून बघ म्हणून तू करत नाहीये, मग केली. आणि मला मी व्यवस्थित केले गोळ्या औषध पंचकर्म वगैरे सगळं, आणि मला रिझल्ट मिळाला. आणि हे माझं बळ आता जे खेड्यातल्या असून विश्वास तुम्ही ठेवला. म्हणजे विश्वास- मी नाही ठेवला, पण माझे मिस्टर म्हणत होते की सांधेवाताला तुला फरक पडला ना, तू नाही म्हणून कर आयुर्वेदिक, विचार म्हणजे विश्वास ठेवून मला वाटतंय फरक पडेल. तू इतकी रडायची सांधेवातासाठी, म्हणजे मला काहीच केलं जात नव्हतं सांधेवातासाठी, उंडा दिला जात नव्हता, धुणं धुतल्या जात नव्हतं. मी रडायची म्हणजे माझं काही खरं नाही, मला आता मुलं बाळ पण नाही आणि मला सांधेवात झाला, माझं काहीच खरं नाही म्हणून मी रडायची, ते दुखायचं. मग ते म्हणायचे का जाऊ दे करून बघ, आता इतकी केलं ना त्यात आपल्याला रिझल्ट नाही मिळाला, हे करून बघ, नाही म्हणून करून बघतो म्हणून मी केलं. आणि मला रिझल्ट 3-4 महिन्यातच रिझल्ट मिळाला. आणि आता ही माझं बाळ हे असंय, छान आहे बाळ, हो ना? आता 6 महिन्याची झाली. देवयानी, हो ना? गोड गोड बाळ झालं. दादा तुम्ही का बरं ठेवला आयुर्वेदावर विश्वास? आयुर्वेदिक आलोपॅथिकवर भेटायला म्हणून आयुर्वेदिकवर विश्वास ठेवतो. अच्छा अच्छा, तिकडे नाही फरक पडला म्हणून इकडे आले. पण जर आधी आले असते तर लवकर फरक पडला असता की नाही, असं वाटत नाही? वाटत होतं सरनी ते पहिले. हा हा हा, तिकडे सरांनी जेव्हा मी इथं नव्हते तेव्हा भरपूर वेळेस तुम्हाला जायला सांगितलंय. अच्छा मग शेवटी तुमच्याकडं आलो आणि आई मला सांधेवाताला फरक पडला तर मग करून बघू म्हणून मग इकडे पण छान झालं सगळं, नैसर्गिक झालं छान. आणि विश्वास बसत नव्हता, दुसऱ्यांना पण विश्वास बसत नव्हता की तुम्हाला आयुर्वेदिकने झालं म्हणून. ट्रीटमेंट चालू केली मी त्यासाठी, समजा हे केल्यावर डिलिव्हरीसाठी. ते सर लोक म्हणजे ते डॉक्टर पण म्हणत होते विश्वास नाही येते मला की तुम्ही आयुर्वेदिक तुम्हाला रिझल्ट. हा, आयुर्वेदिकने तुम्हाला राहिला असेल म्हणून. आता आई वगैरे केले, माझी लॅप्रोस्कोपी झालेली होती ना, ते विचारायचे नाही म्हणजे नाही आयुर्वेदिकनंच मला रिझल्ट मिळाला. ते म्हणजे तुम्ही पुढं ट्रीटमेंट घेतली असं काय तर म्हणजे नाही, मला आयुर्वेदिकनंच पडलेलं, त्याला विश्वासच येत नव्हता. चालेल, मग आता तुम्ही खुश आहात, असेच राहा, आनंदी राहा. ठीक आहे, धन्यवाद. नाव शिवकन्या राऊत आहे, मी वैजापूरची राहणार आहे. तर मी मॅडमहून ट्रीटमेंट घेतली. माझा पहिला गर्भ 5व्या महिन्यात खराब झालता, सिझरिंग करून काढला होता. तर दुसरं मला पाळीचा प्रॉब्लेम होता, ते गर्भ काढल्यामुळं. तर मॅडमकडून मी ट्रीटमेंट घेतली, तर मला 3च महिन्यात रिझल्ट आला. तर माझा आता माझा मुलगा छान आहे. किती महिन्याचं आहे बाळ? 9वा महिना लागला माझ्या बाळाला आता. अच्छा अच्छा, छान आहे. आणि तुमची तब्येत पण छान आहे? हो, माझी तब्येत पण छान आहे. 9 महिने पण त्रास नाही झाला? आयुर्वेदिक घेतलं 9 महिन्यात? हो, 9 महिने पूर्ण आयुर्वेदिक घेतलं, मला काहीच त्रास नाही झाला. चालेल, बाळ पण छान आहे, तुम्ही पण छान आहे. हो, बाळ छान आहे, मी छान आहे. थँक्यू ताई. धन्यवाद. आयुर्वेदिक आहे मॅडमवर जर विश्वास ठेवला तर पूर्णपणे ट्रीटमेंट घेतल्यानंतर पूर्णपणे आपल्याला अनुभव येतो. आयुर्वेदिकवर विश्वास ठेवला तर फरक पडतो, असं नाही की फरक पडत नाही म्हणून. मला जाणीव आहे त्याच्यामध्ये खरंच फरक पडतो. मला तरी वाटतं ज्यावेळेस प्रथमतः सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस ट्रीटमेंट घेण्यासाठी आलो ज्यावेळेस मॅडमने मार्गदर्शन केलं, त्या मार्गदर्शनानुसार त्यावेळेसच असं कळून चुकलं की आपल्याला इतरत्र कुठेही जाण्याची काही आवश्यकता नाही. मॅडमने जे मार्गदर्शन केलं त्याच्यानुसार खूपच म्हणजे व्यवस्थित असं मार्गदर्शन भेटल्यामुळे मॅडमवरती विश्वास ठेवला आणि आयुर्वेदिकवरतीही विश्वास ठेवूनसाठी होईल तेवढा आमच्याकडनं आम्ही प्रयत्न केला. आणि प्रयत्नानुसार आम्हाला योग्य तो अनुभवही भेटला आणि व्यवस्थित ट्रीटमेंटनुसार हेही भेटलं, अनुभवही भेटला. ही सृष्टी आपल्याला भरभरून देण्यास तयार आहे आणि याचाच अनुभव म्हणजे शाश्वत गर्भसंस्कार या अंतर्गत येणारे रिझल्ट्स. नैसर्गिकरित्या काही अशक्य वाटणाऱ्या गोष्टी जेव्हा पॉझिटिव्ह रिझल्ट घेऊन समोर येतात तेव्हा आयुर्वेदिक डॉक्टर असल्याचे समाधान वाटते. अशीच ही केस. आणि आज जेव्हा माझ्या डोळ्यासमोर पॉझिटिव्ह रिझल्ट घेऊन उभी राहिली तेव्हा भरून आलं आणि एकच म्हणावंसं,
काही मुली ज्या मोबाईल वापरत नव्हत्या त्यांनी खूप उशिरा फोटो पाठवले, पण नक्की पाठवले. 9 महिन्यात येणाऱ्या अनेक वेगवेगळ्या अडचणींना आयुर्वेदाच्या साहाय्याने सोडवण्यात आले आणि आमच्या शाश्वत आयुर्वेद येथे 2023चे हे वर्ष खूप छानरित्या गेले. आपल्याला बाळ होण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण असल्यास नक्की अवश्य एकदा भेट द्या शाश्वत आयुर्वेद येथे. पिसादेवी डॉक्टर ताठे. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की फॉरवर्ड करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.